प्राची पाखरे। मी मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते। सोन्याच्या दागिन्यांची खरेदी फक्त लग्न सराईच्या मोसमात किंवा सणासुदीलाच करतात हा ट्रेंड आता कालबाह्य होत चाललाय आणि आता आपण एकमेकांना सोन्याच्या वस्तू भेटवस्तू म्हणून सुद्धा देऊ लागलोय। दागिन्यांमध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी आली आहे। ब्राइडल कलेक्शन म्हटलं की टिपिकल पारंपरिक पद्धतीचे दागिने आपल्याला पूर्वी आठवायचे किंवा आपण पाहतो, पण आता ब्राइडल कलेक्शनमध्ये सुद्धा भरपूर प्रकारचे फ्युजनल ट्रेंड मार्केटमध्ये आले आहेत आणि आज आपण असंच काही कलेक्शन बघायला आलो आहोत प्रिमा गोल्ड इथं। सोन्याहून शुद्ध किंवा सोन्याहून पवित्र असा कोणताच धातू नाही असं म्हणतात आणि म्हणूनच आपल्या मंगलमय कार्यांमध्ये सोन्याच्या दागिन्यांना महत्त्वाचं स्थान आहे। पण हा ट्रेंड हल्ली फार बदलत चालला आहे। यामध्ये भरपूर फ्युजनल व्हरायटीज आल्या आहेत। दागिन्यांमध्ये फ्युजनल व्हरायटी काय आली आहे बघायला आपण आलो आहोत प्रिमा गोल्ड इथं आणि प्रिमा गोल्डच्या वतीने माझ्याबरोबर आहे रुपाली बावकर। आपण तिथं स्वागत करूया। हाय रुपाली। हाय प्राची। जसं मगाशी मी म्हटलं की आपण फ्युजनल दागिन्यांवरती फोकस करणार आहोत, तर प्रिमा गोल्डमध्ये नेमक्या कोणत्या प्रकारच्या दागिन्यांची व्हरायटी आहे? प्रिमा गोल्डमध्ये आमच्याकडे 24 कॅरेटची प्युअर गोल्ड ज्वेलरी आहे। जसं म्हणतात की गोल्ड कॅरेटेजमध्ये काउंट केलं जातं, तसं हायेस्ट प्युअरिटी इन गोल्ड इज 24 कॅरेट। तर त्यापासून आम्ही ही ज्वेलरी बनवलेली आहे। इंडियामध्ये आम्ही 2 कलेक्शन इथे लॉन्च केलेले आहेत। फर्स्ट इज येलो गोल्ड। येलो गोल्ड इज प्युअरली 24 कॅरेट अँड सेकंड इज फ्युजन ऑफ 24 कॅरेट येलो गोल्ड अँड व्हाईट गोल्ड 18 कॅरेट। तर ते नवीन ट्रेंडी लोकांना ते पण जास्त प्रेफर होतं, म्हणून मग आम्ही ह्या 2 सिरीज इथे लॉन्च केलेल्या आहेत। जसं तू सांगितलंस की टू टोन ह्याच्यामध्ये गोल्डच्या व्हरायटीज तुमच्याकडे खासियत आहे, पण त्या व्यतिरिक्त डेली वेअरसाठी म्हणा किंवा ब्राइडल वेअरसाठी असे कोणते कोणते पॅटर्न्स तुमच्याकडे आहेत? ॲज यू नो एव्हरी वुमन्स लव्स टू वेअर ज्वेलरी। ते लक्षात घेऊनच आम्ही इंडियन मार्केटमध्ये सर्वे केला आणि त्यातून आम्हाला असं कळलं की इंडियन वुमेन ही प्रत्येक ओकेजनला ज्वेलरी प्रिफर करते। ती घरी असेल, ऑफिसमध्ये असेल, कोणत्या फंक्शनला पार्टीला जात असेल, तर ते लक्षात ठेवूनच आम्ही 3 कलेक्शन प्रिमा गोल्डमध्ये लॉन्च केलेले आहेत। फर्स्ट इज डेली वेअर। डेली वेअर इज लाईक लाईट वेट कलेक्शन। हे तुम्ही घरी यूज करू शकता किंवा ऑफिसमध्येही यूज करू शकता। सेकंडली वी हॅव अ पार्टी वेअर। पार्टी वेअरमध्ये तुम्ही मोस्टली हेवी नेकलेसेस किंवा लाईट वेट ज्वेलरी प्रिफर करत नाही, म्हणून आम्ही मीडियम रेंजची ज्वेलरी यात लॉन्च केलेली आहे। 2 टोन ज्वेलरी पण आहेत आणि सिंगल टोन ज्वेलरी पण आहेत, पण त्यामध्ये सुद्धा काही डेली वेअरसाठी म्हणा किंवा पार्टी वेअरसाठी ब्राइडल कलेक्शनमध्ये अशा काही व्हरायटीज आहेत का? त्यामध्ये नेमके कोणते कोणते पॅटर्न्स आहेत? ब्राइडल कलेक्शन। ब्राइडल हे स्पेशली आम्ही वेडिंग सीझनसाठी लॉन्च केलेले आहेत आणि इथे आमची स्पेशालिटी ही आहे की हे जे नेकलेसेस आहेत ते आम्ही नॅचरल गोष्टींवरून इन्स्पायर होऊन बनवलेले आहेत। जसं तुम्ही इकडे बघाल, हा आल्मंडा फ्लावर आहे। याच्यामध्ये जी तुम्ही क्राफ्ट्समॅनशिप बघाल, या ज्या बारीक लाईन्स आहेत तिथे आमची स्पेशालिटी आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी हँडमेड आहेत। ओके। नेचरपासून इन्स्पायर होऊन तुम्ही काही पॅटर्न्स तुमच्या ज्वेलरीमध्ये आणलेले आहेत। जसं तू सांगितलं तिथे फ्लोरल पॅटर्नचा हा नेकलेस आहे जो खास ब्राइडल कलेक्शनमधला आहे, पण त्याच पद्धतीचा आणखीन एक नेकलेस इथे दिसतोय। ह्याचं वैशिष्ट्य ह्याच्यामध्ये फक्त सोनं नाही तर आणखीन पण धातू यूज केला आहे। 2 टोन ज्वेलरी म्हणशील तर ह्याच्याबद्दल काय सांगशील? मोस्टली इंडियामध्ये कस्टमर्स येलो गोल्ड ज्वेलरी प्रिफर करतात, यासाठी आम्ही येलो गोल्ड कलेक्शन लॉन्च केलेलं आहे। बट आताची जनरेशन काहीतरी नवीन हवं असतं, काहीतरी ट्रेंडी हवं असतं, म्हणून आम्ही हे 2 टोन कलेक्शन लॉन्च केलेलं आहे। याला आम्ही म्हणतो फ्युजन ऑफ 24 कॅरेट गोल्ड आणि 18 कॅरेट गोल्ड। ओ, म्हणजे ह्याच्यामध्ये 24 कॅरेट सोनं सुद्धा आहे आणि 18 कॅरेट सोनं सुद्धा आहे। म्हणजे प्रत्येक फुलामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं सोनं आहे की कसं? ब्लेंड प्रत्येक फूल हे 24 कॅरेटचं आहे आणि ह्याचे जे जॉईंट्स आहेत ते 18 कॅरेट गोल्डमध्ये आम्ही बनवलेले आहेत। म्हणजे आताच्या जनरेशनला आम्हाला काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत यामध्ये। आपण सोन्यामधलं आता डेली, इव्हनिंग आणि ब्राइडल कलेक्शन बघितलं आणि आता आपण वळतोय गिफ्टिंग ऑप्शन्सकडे। गिफ्टिंग ऑप्शन्समध्ये इथे काही अंगठ्या आहेत, ब्रेसलेट्स आहेत आणि काही फोटो फ्रेम्स आहेत। आपण त्यावर एक लुक टाकणार आहोत आणि त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत। आमच्याकडे सिंगल टोन आणि 2 टोनमध्ये ज्वेलरी आहे, तर त्यामध्येच गिफ्टिंगसाठी आम्ही लाईट वेट कलेक्शन लॉन्च केलेले आहेत। रेंज 10,000 पासून 10 लाखपर्यंत तुम्हाला इथे रेंज मिळेल, जी तुम्ही तुमच्या ब्रेसलेट्स आहेत। ब्रेसलेटमध्ये अगेन सिंगल टोन आणि 2 टोनमध्ये आम्ही व्हरायटीज दिलेले आहेत। प्लस इयरिंग्समध्ये पण तुम्हाला 2 टोन आणि सिंगल टोनच्या इयरिंग्स इथे दिसतील।
गिफ्टिंग ऑप्शन्समध्ये आता आपण वळतोय फोटो फ्रेम्सकडे. आणि फोटो फ्रेम्समध्ये नेमकी कोणती कोणती व्हरायटी तुझ्याकडे आहे? जशी आपण 24 कॅरेटमध्ये ज्वेलरी बघितली तसं सेम आम्ही 24 कॅरेटमध्ये प्युअर गोल्ड शीट आर्टवर्क इंडियामध्ये लॉन्च केलेलं आहे. याच्यामध्ये आमच्याकडे 3 कलेक्शन आहेत, डेकोरेशन, डिवोशन, हेरिटेज. डेकोरेशनमध्ये जसं तुम्ही इथे बघाल 2 पिकॉकची फ्रेम आहे, इथे राधाकृष्णाची इमेज आहे. हे आम्ही डेकोरेशनमध्ये लॉन्च केलेलं आहे. आणि डिवोशनमध्ये जसं तुम्हाला माहिती आहे इंडियनमध्ये देवांची काही कमी नाही आहे, त्याच्यामुळे हे इथे जे तुम्ही बघाल हे सगळे डिवोशन सिरीज इथे आहेत. प्लस ह्याच्यामध्ये आम्ही व्हॅल्यू ॲडिशन म्हणून क्लॉक सिरीज देत आहे, जे तुम्हाला गिफ्टिंगमध्ये अजून इझी होईल की ते तुम्ही त्यांना गिफ्ट करू शकाल. अगेन ह्याची रेंज 3500पासून स्टार्ट होऊन 10 lakhsपर्यंत आमच्याकडे फ्रेम्स अवेलेबल आहेत. गोल्ड ज्वेलरीमध्ये कोणत्या प्रकारच्या फ्युजनल आणि ट्रेंडी व्हरायटीज आल्या आहेत ते आपण बघितलं. आजच्या विशेष भागात आपण इथेच थांबतोय. घेतोय छोटासा ब्रेक. पाहत रहा मी मराठी न्यूज. नमस्कार, मी प्राची पाखरे. मी मराठीच्या फूड अँड मूड शोमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. मेट्रो सिटीजमध्ये भारतीय जेवणाबरोबर आणखीन एक फूड क्युझिन तेवढंच पॉप्युलर आहे आणि ते म्हणजे चायनीज फूड. आपण सगळेच चायनीज फूड नेहमीच खातो, पण आज चायनीज फूडची लज्जत घ्यायला मी आले आहे ग्रोवेल्स मॉल इथल्या मेन लाईन चायनामध्ये. आपण आहोत ग्रोवेल्स मॉल इथल्या मेनलँड चायना रेस्टॉरंटमध्ये आणि सगळ्यात आधी आपण एक नॉनव्हेज रेसिपी शिकणार आहोत, जी एक खास चायनीज रेसिपी आहे. माझ्याबरोबर आहेत शेफ राम, जे आपल्याला ही रेसिपी कोणती आहे सांगतील. आपण त्यांचं स्वागत करूया. हेलो शेफ. हाय. सबसे पहले कौन सी रेसिपी देखने वाले हैं? आज हम 2 रेसिपी बना रहे हैं. एक है 2 रीजन्स के, कैंटनीज एंड हुनान. फर्स्ट रेसिपी जो है वो चिकन इन ऑयस्टर सॉस, जो कैंटनीज रीजन का है, एंड सेकंड वेजिटेबल इन हुनान सॉस, वो हुनान रीजन से. तो सबसे पहले हम लोग चिकन एंड ऑयस्टर सॉस देखने वाले. चिकन एंड ऑयस्टर सॉससाठी लागणारं साहित्य आपण बघतोय. जिसके लिए हमें इंग्रेडिएंट्स जो है चिकन, स्लाइस जिंजर, ऑयस्टर सॉस जो कि बहुत इंपॉर्टेंट इंग्रेडिएंट है इसके लिए, सेसमी ऑयल, ओके, मशरूम, स्नो पीस, एस्पैरागस, वाइन, ब्रॉथ पाउडर, सॉल्ट एंड पोटॅटो स्टार्च या फिर कॉर्नफ्लावर. ओके. चिकन इन ऑयस्टर सॉससाठी लागणारं साहित्य आपण बघितलंय आणि आता आपण वळतोय कृतीकडे. सबसे पहले क्या करेंगे? स्लाइस चिकन जो करेंगे सब एक जैसा होना चाहिए. तो जैसे स्लाइस चिकन कटा हुआ तो हमने हमारे कट करके रखा है. हमारे पास कटा हुआ है, ओके. सब इवन साइजेस हैं. हाँ. इसको हम मैरिनेट करेंगे. ओके. मैरिनेट के लिए हमें थोड़ा सॉल्ट, थोड़ा एग एंड हल्का सा ऑयल. चिकन में मैरिनेशन के लिए थोड़ा सा सॉल्ट, एग और हल्का सा ऑयल. ओके. इसको आप मिक्स करेंगे. मिक्सिंग के बाद हल्का सा या तो आप पोटैटो स्टार्च यूज़ कीजिए या फिर कॉर्नफ्लावर, ओके. थोड़ा सा उसमें बॉडी लाने के लिए. ये मैरिनेशन बहुत ज़रूरी है. इससे क्या होता है कि इसके अंदर जो चिकन के अंदर जो सॉल्ट होता है हो जाता है, प्लस टेंडर हो जाता है. चिकन मॅरिनेशनसाठी आपण चिकनच्या ब्रेस्ट पीसेसवरती अंडं, मीठ आणि तेल घालून त्याला चांगल्या पद्धतीने मॅरिनेशन करून घेतलंय. त्यावरती आपण कॉर्नस्टार्च घातला, ज्यामुळे त्याचं चांगलं बाइंडिंग होईल. आणि आता आपण हे चिकनचे ब्रेस्ट पीसेस फ्राय करणार आहोत. चाइनीज़ में, कैंटनीज़ कुजीन में बेसिकली 2 टाइप्स का फॉलो होता है. एक स्टर फ्राई और एक स्टीम ओके. मेथड ऑफ कुकिंग होता है. इसके अलावा आप ब्रेस भी करते हैं, फ्राई भी करते हैं, डीप फ्राई भी करते हैं. तो हम लोग डीप फ्राई नहीं कर रहे, हल्का ऑयल में शॅलो फ्राई करने फ्राई करेंगे.
आपण कढईत तेल घेतलंय, चिकनच्या ब्रेस्ट पीसेसना आपण डीप फ्राय न करता थोडं शॅलो फ्राय करणार आहोत आणि त्यासाठी कढईतल्या तेलावर आपण त्या हलक्या आचेवर त्यांना चिकनच्या ब्रेस्ट पीसेसना फ्राय करतोय. कैंटनीज कुजीन एक बहुत ही फ्लेवरफुल कुजीन है. हाँ हाँ. जिसमें आपका इंग्रेडिएंट्स जो भी यूज़ होता है वो ज़्यादा फ्लेवरफुल इंग्रेडिएंट्स होना चाहिए. कोई भी ड्राई इंग्रेडिएंट्स नहीं होना चाहिए. जितना फ्रेश रहेगा उसका उतना ज़्यादा एरोमा आएगा. उससे ज़्यादा उसका टेस्ट आता है. अच्छा. दक्षिण चायनामधला हा पदार्थ आहे जिकडे सी फूड लवर जास्ती आहेत, तिथे नॉनव्हेज जास्त पद्धतीने खाल्लं जातं, जास्त प्रमाणात खाल्लं जातं आणि म्हणूनच तिथली ही फार प्रसिद्ध अशी डिश आहे. शॅलो फ्राय केलेल्या चिकनला आपण स्ट्रेन करून घेतलं, त्यातलं तेल सगळं आपण गाळून घेतलेले आहे, पीसेस आपण साईडला ठेवलेत आणि आता आपण सॉसची तयारी करतोय. सगळ्यात आधी आपण एका पॅनमध्ये तेल टाकलं आणि तेलावरती आपण आता जिंजर टाकणार आहोत. ऑयस्टर सॉस इजीली मतलब सुपरमार्केट में कोई भी सुपरमार्केट में अवेलेबल हो जाता है. डिफरेंट ब्रांड्स होते हैं इसके. ओके. अलग अलग ब्रांड्स होते हैं, अलग अलग उसके टेस्ट होते हैं, बट मोस्टली प्रिफर करते हैं हम लोग लिकुंकी ब्रांड्स. पांडा ब्रांड का होता है. आल्याचा मस्त सुवास सुटेपर्यंत आपण वाट बघणार आहोत आणि त्यानंतर एक एक व्हेजिटेबल्स आणि सॉसेस आपण परतवून घेणार आहोत. आपल्याला सॉसची जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे त्या पद्धतीने आपण आता स्टॉक ॲड केलेला आहे. एस्पैरागस डाल रहे हैं. ओके. स्नो पीस, या भाज्या आपण चांगल्या सॉसवरती परतवून घ्यायच्या आहेत आणि पुढे आता आपण त्याच्यावरती आणखी काही इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत, तिथे वळूयात. उसके बाद हम जो चिकन को फ्राई किया हुआ उस चिकन को ऐड करेंगे. हल्का सा सस्मी ऑयल फ्लेवर के लिए. तिळाचं तेल आपण टाकतोय. तर अशा पद्धतीने आपली चिकन इन ऑयस्टर सॉस ही रेसिपी रेडी आहे. जसं शेफने सांगितलं ही दक्षिण चायनामधली सगळ्यात पॉप्युलर डिश आहे जी स्टीम राईस बरोबर खाल्ली जाते. तिथे जॅस्मिन राईस फार प्रसिद्ध आहे, त्याच्यामुळे अशा रेसिपीज, नॉनव्हेजच्या रेसिपीज अशा भाताबरोबर खाल्ल्या जातात. याच नोटवर आपण घेतोय छोटासा ब्रेक. पाहत रहा मी मराठी न्यूज. आपण आहोत ग्रोवेल्स मॉल इथल्या मेनलँड चायना या रेस्टॉरंटमध्ये आणि आता आपण एक व्हेजिटेरियन डिश शिकणार आहोत, व्हेजिटेबल इन हुनान सॉस. आणि त्यासाठी काय साहित्य लागेल ते बघूयात. वेजिटेबल इन हुनान सॉस के लिए आज हम वेजिटेबल्स ले रहे हैं. मशरूम, ब्रोकली, बेबी कॉर्न, रेड येलो कैप्सिकम. इनके अलावा भी आप कोई भी वेजिटेबल्स ऐड कर सकते हैं. ओके. हम 4 वेजिटेबल्स ऐड ले रहे हैं. इसके लिए मेन आपका जिंजर, हां, लाइट सोया, चिलीज, स्पाइसी चिली बिकॉज हुनान है स्पाइसी रीजन का, चिली ऑयल, डार्क सोया एंड सीजनिंग. ओके. दैट्स इट. व्हेजिटेबल इन हुनान सॉस यासाठी लागणारं साहित्य आपण बघितलं आणि आता आपण वळतोय कृतीकडे. सबसे पहले क्या करेंगे? सबसे पहले हम वेजिटेबल्स को ब्लांच करेंगे. ब्लांच एक हल्का सा मतलब पानी जब बॉईल होता है उसमें आप कोई भी वेजिटेबल्स आप यूज़ कर रहे हैं उसको वेजिटेबल्स को डाल के आप उसको फर्स्ट बॉईल के बाद निकाल देते हैं. ओके. इससे क्या होता है वेजिटेबल्स एक तो कलर उसका फ्रेश हो जाता है, हल्का सा वेजिटेबल्स कुक भी हो जाता है. अगर बाई चांस उसमें कोई ऑफ स्मेल रहा या कुछ रहा तो वेजिटेबल्स का ऑफ स्मेल भी निकल जाता है.
सबसे पहले हम लोग ब्लांच कर रहे हैं या और ब्लांच ब्लांच के लिए जैसे पानी बॉयल होगा उसके बाद आप वेजिटेबल्स से डालिए और एक बॉयल के बाद आप उसको निकाल दीजिए। सगळ्यात आधी आपण भाज्यांना ब्लांच करून घेणार आहोत, त्याच्यामुळे त्याचा स्टिंकिंग स्मेल जो असेल किंवा त्यातले जंतू ते जंतुनाशक होऊन जातील त्या भाज्या, आणि म्हणूनच आपण त्या गरम पाण्यातून उकळलेल्या पाण्यातून त्या भाज्या काढणार आहोत। त्यासाठी आपण एका फ्राय पॅनमध्ये पाणी गरम करत ठेवले आणि एक एक करून भाज्या आपण त्यात घालणार आहोत। आपण मशरूम टाकलेत, ब्रोकोली टाकली आहे, कॅप्सिकम घेतलेत आपण पिवळ्या आणि लाल, व्हेजिटेबल इन हुनान सॉससाठी लागणाऱ्या भाज्या आपण बघितल्यात, त्या भाज्यांना आपण ब्लांच करून घेतले आणि आता आपण सॉसची तयारी करतोय। त्यासाठी आपण फ्राय पॅन गरम करत ठेवलाय आणि आता आपण घेतोय सॉस आणि चिली ऑयल आणि सगळे जे सॉससाठी लागणारे साहित्य ते आपण घेणार आहोत। स्टार्ट करेंगे हम चिली ऑयल से, नॉर्मल ऑयल नहीं, चिली ऑयल। चिली ऑयल या तो फिर आप सुपर स्टोर से आप खरीद भी सकते हैं या फिर आप बनाना है बना भी सकते हैं, कुछ नहीं है। तो उसमें चिली नॉर्मल ऑयल डालिए, उसको गर्म करके आप जितना स्पाइसी लेवल चाहिए वो चिली, और उसके साथ कुछ फ्लेवर के लिए हम जैसे शेजवान पेपरकॉर्न या फिर कुछ भी ऐड करते हैं तो उससे ऑयल में फ्लेवर आ जाता है। आता आपण चिली ऑयल हे गरम केलं आहे, त्यावर बारीक चॉप केलेल्या ड्राय मिरच्या पण आपण टाकल्या आहेत आणि आता आपण टाकतोय वरच्या अजून काही भाज्या। चिलीज के बाद स्लाइस जिंजर। ओके, जिंजर का जैसे चाइनीज़ में कुकिंग मेथड बहुत इंपॉर्टेंट है, इसका कट बहुत इंपॉर्टेंट है। जैसे वेजिटेबल्स हम डाइस लिए हैं तो जिंजर भी हम लोग स्लाइस ही लेंगे, डाइस ही Okay. लेंगे। ये नहीं कि चॉप जिंजर या फिर श्रेडेड जिंजर, तो मेथड ऑफ कुकिंग डिफरेंट हो जाता है। उसके बाद हम लाइट सोया, सीजनिंग के लिए लाइट सोया, हल्का सा डार्क सोया। लाइट सोया एंड डार्क सोया दो तरह का सोया होता है। हल्का सा सीजनिंग उसको बैलेंस करने के लिए। अगेन चाइनीज़ में एन नियान का फॉलो बहुत ज़्यादा होता है। एन नियान इज सॉल्ट एंड शुगर का बैलेंसिंग। अच्छा। अगर आप सॉल्ट डालते हैं किसी खाने में तो उसको शुगर से हल्का सा बैलेंस भी करते हैं ताकि उसका ज़्यादा शार्पनेस उसके सॉल्ट पे ज़्यादा शार्पनेस है वो ना रहे। हल्का सा हम स्कैलियन डालेंगे। स्कैलियन स्प्रिंग अनियन के जो बैक पार्ट होता है ओके, उसका थोड़ा फ्लेवर के लिए। आपण सॉसवरती भाज्या चांगल्या परतवून घेतल्या, त्यावरती आपण सीझनिंग टाकलं आणि पुन्हा एकदा भाज्या आपण सगळं टॉस करून घेतोय। चायनामधल्या उष्ण प्रदेशात हा पदार्थ खाल्ला जातो, बनवला जातो आणि तिथला हा सगळ्यात प्रसिद्ध पदार्थ आहे, जो सगळ्यात स्पायसी आणि टेम्पटिंग आहे। तुम्ही सुद्धा ही डिश नक्की घरी ट्राय आउट करा, आम्हाला कळवा कशी झाली होती। आज आपण इथेच थांबतोय, पाहत रहा मी मराठी।